म्हटलं शेत घेतलंय. राजाला वाईट वाटलं. निमंत्रित लोकांना बोलवलं, एक पण लायकीचा नाही. तर म्हटलं जा रस्त्यावरचे लुळे, लंगडे, पांगळे, आंधळे, भिकारी सगळ्याला घेऊन या. बघा, जेव्हा निमंत्रित लोक देवाच्या कृपेमध्ये येत नाही, तेव्हा देव रस्त्यावरचे लोक शब्द ऐका, रस्त्यावर असणारे लुळे, लंगडे, पांगळे, आंधळे, भिकारी यांना कृपेमध्ये बोलवतो. आणि कृपा काय माहिती का, हे त्या रस्त्यावरती असताना त्यांची अवस्था, ते भिकारी कपल काही नाही त्यांच्याकडं. पण शास्त्र काय सांगतं माहिती का, जेव्हा राजाच्या मुलाच्या लग्नासाठी त्यांना एंट्री मिळाली, तर राजानं आपल्या मुलाच्या लग्नाचे पोशाख म्हणजे नवीन कपडे त्यांना दिले. ही कृपा आहे. ती तुमची योग्यता नव्हती ते कपडे द्यावे, पण तुम्ही कृपेचे भागीदार झाला. तुम्हाला बोलवलं तुम्ही आला. म्हणून तर येशू म्हटलं, बोलावलेले पुष्कळ, निवडलेले थोडकेत. ज्यांना बोलवलं त्यांनी आले, पण ज्यांना आवाज दिला आणि ते आले. म्हणून जन्माचे ख्रिस्ती असाल, वर्षानुवर्षाचे पिढ्यानपिढ्याचे ख्रिस्ती असाल, पण तुमचा कर्मठपणा आणि तुमचा अहंकार, तुमच्यातला मीपणा आणि तुमचे सबबी सांगण्याची